टू आर प्रांजस किचन। आज आपण बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे बघा। इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे, टोमॅटो एक चिरून घेतलेला आहे, बारीक चिरला आहे एकदम, कांदा एक बारीक चिरून घेतलेला आहे, लसणाचे 7 ते 8 पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता घेतलेला आहे, तेल लागणार आपल्याला, लाल तिखट घेतलेला आहे, घरगुती लाल तिखट, हे अंबारीचं लाल तिखट आहे, गरम मसाला, हे सुकं खोबरं मी बारीक करून घेतलेलं आहे, जिरे आणि मोहरी। तर आपण पहिल्यांदा बटाटा चिरून घेणार आहोत। इथे बघा मी अशा पद्धतीने बटाटा चिरून घेतलेला आहे, असे लांब फोडी करून घेतलेले आहेत। मी बटाट्याची साल काढलेली नाही, तसंच घेतलेलं आहे, फक्त स्वच्छ धुवून घेतलेले होते बटाटे। तर आता आपण भाजी बनवूया। अगोदर आपण तेल घालूया। तेल गरम झाले बघा। आता आपण घालूया मोहरी, आपण जिरे, कांदा आणि कढीपत्ता। इथे बघा आपला कांदा छान भाजून झालेला आहे। आता आपण घालणार याच्यामध्ये लसूण घातलेलं आहे मी। आता इथे घालणार आपण टोमॅटो छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं याच्यामध्ये। इथे बघा टोमॅटो छान स्मॅश झालेला आहे बघा, मला बारीक करून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये घालणार आहे तिखट, घरगुती तिखट घेतलेलं आहे मी, 1 चमचा, लाल तिखट, गरम मसाला, मिनिटभर परतून घेऊया। आता याच्यामध्ये घालूया सुकं खोबरं, 1 मिनिटभर परतून घ्यायचं याच्यामध्ये। आता घालूया थोडीशी कोथिंबीर। आता घालणार आपण या बटाट्याच्या फोडी, त्याच्या फोडी चांगले 2 मिनिटं मसाल्यामध्ये परतून घ्यायचे। इथे बघा बटाट्याच्या फोडी मी 1-2 मिनिटं छान परतून घेतलेल्या आहेत मसाल्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये घालणार आहे गरम पाणी। इथे आता आपण घालणार आहे बघा चवीनुसार मीठ। इथे बघा उकळी आलेली आहे। आता आपण इथे शेंगदाण्याचं कूट घालणार आहे। मी 2 चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, आपण घालूया। इथे बघा मी 4 ते 5 मिनिटं बटाटा शिजवून घेतलेला आहे। आपण बघूया कसा शिजला आहे, तो छान शिजलेला आहे बघा, कट होतोय। बटाटा आपला तयार आहे बघा। इथे बघा आपली छान अशी चमचमीत बटाट्याची भाजी, ही रस्सा भाजी तयार आहे। बघू शकता तुम्ही, छान झालेली आहे। तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा, तुम्ही सांगा कशी झाली ती। तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।